जी बातमी व्हेनेझुएलाची। व्हेनेझुएलाचे अटकेत असलेले अध्यक्ष निकोलस मादुरो यांची सध्या बरीच चर्चा आहे। मात्र या सगळ्यात त्यांचं भारताबरोबरचं एक वेगळं कनेक्शन किंवा नातं समोर आलंय। निकोलस मादुरो आणि त्यांच्या पत्नी सिलिया फ्लोरेस हे दोघंही भारतातील सत्य साईबाबांचे अनुयायी होते। त्यांनी त्यांच्या भारत दौऱ्यादरम्यान सत्य साईबाबांचं दर्शनही घेतलं होतं। इतकंच नव्हे तर मादुरोंच्या अटकेनंतर तिथं अंतरिम अध्यक्ष म्हणून कारभार पाहणाऱ्या डेल्सी रॉड्रिगेज या देखील सत्य साईबाबांच्या दर्शनासाठी आल्या होत्या। पाहूया याच संदर्भातला एक रिपोर्ट। व्हेनेझुएलाचे अध्यक्ष निकोलस मादुरो सध्या अमेरिकेच्या ताब्यात कैदेत आहेत। त्यांच्यावर ड्रग्ज तस्करीच्या आरोपाखाली खटलाही चालवला जाणार आहे। मात्र हेच निकोलस मादुरो भारतीय धर्मगुरू सत्य साईबाबांचे भक्त आहेत। त्यांच्या मिराफ्लोरेस पॅलेसमध्येही त्यांच्या खासगी कार्यालयात सत्य साईबाबांचा फोटो आहे। राष्ट्राध्यक्ष होण्यापूर्वीच ते आणि त्यांची पत्नी सिलिया फ्लोरेस दोघंही त्यांचे अनुयायी होते। अध्यक्षपदी विराजमान होण्याआधीच त्यांनी भारतात येऊन सत्य साईबाबांची भेटही घेतली होती। निकोलस मादुरो व्हेनेझुएलाचे परराष्ट्र मंत्री होते। त्यावेळी मादुरो आणि त्यांच्या पत्नी सिलिया फ्लोरेस आंध्र प्रदेशमध्ये आले होते। तेथील पुट्टपर्थीमधील प्रशांती निलयम आश्रमाला दोघांनी भेट दिली। सत्य साईबाबांची खासगीत भेट घेतल्याची माहिती आहे। या भेटीचे काही फोटोही समोर आले। फोटोत दोघे मादुरो पती पत्नी सत्य साईबाबांच्या चरणी बसल्याचं दिसतंय। व्हेनेझुएलाचं राष्ट्रपती भवन मिराफ्लोरेस पॅलेसमध्ये सायमन बोलिव्हर आणि युगो चावेज या व्हेनेझुएलन क्रांतिकारी नेत्यांसह सत्य साईबाबांची देखील एक फ्रेम आहे। 2011 मध्ये सत्य साईबाबांचं निधन झालं तेव्हा व्हेनेझुएलाच्या नॅशनल असेंब्लीमध्ये शोक प्रस्तावही पारित करण्यात आला। तसंच एक दिवसाचा राष्ट्रीय दुखवटाही जाहीर करण्यात आला होता। दुसरीकडे मादुरो यांच्या अटकेनंतर त्यांच्या उपराष्ट्रपती डेल्सी रॉड्रिगेज या देखील सत्य साईबाबांच्या भक्त आहेत। त्यांचाही एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय। त्यात रॉड्रिगेज सत्य साईबाबांच्या समाधीसमोर नतमस्तक होताना तसंच ध्यानस्थ बसलेल्या देखील दिसतात। 2024 मध्ये उपराष्ट्रपती असताना त्यांनी भारत दौऱ्यादरम्यान सत्य साईबाबांच्या आंध्र प्रदेशमधल्या या आश्रमाला भेट दिली होती। ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी।